हा नमस्कार दादा. हा नमस्कार काका. तुमचं नाव काय आहे? एल.एस. फुलपगारे. अच्छा, तुम्ही काय व्यवसाय काय करता सध्या? मी नोकरी करतो. कुठे? एम.एस. सिव्हिल इथं. अच्छा अच्छा. तर ही तुम्हाला अगोदर काय काय आजार होते किंवा काय त्रास होत होता आपल्या शरीरासाठी? मला पूर्वी म्हणजे एक डायबिटीस, Yes. बाविशी, अच्छा. काय तुमचं अजून असं छातीमध्ये काही असं काहीतरी असे आजार होते बा आपल्याला अच्छा. ते याच्यामुळे या बाटलीपासून जसं मी बाटली घेतली बा आणि एक 4 दिवसामध्ये मला म्हणजे थोडासा त्याचा फरक जाणवला. बरोबर. आणि त्यानंतर एक हप्त्यामध्ये चांगला फरक जाणवला बा मला. अच्छा. मग त्यानंतर मग समजा बा मग मी अजून मला बाटली आणून द्या म्हटलं बा ती. अच्छा. परत मी एक बाटली म्हणजे बाई कम पॉवरची होती आणि नंतरला मग आपण ती जास्त पॉवरची घेतली म्हणजे परत अजून ती. अच्छा अच्छा. त्याच्या या 4 बाटल्या मी घेतल्या बा. त्याच्यामध्ये 2 बाटल्या संपूर्ण मी घेतल्या अच्छा. आणि त्यानंतर जो आहे ते बा आजारावर म्हणजे माझा खूपच चांगला फरक पडला बा. तर पहिला फरक काय तुम्हाला समजला की पहिला फरक म्हणजे मला काय जो म्हणजे बा छातीच्या याच्यामध्ये मला जो म्हणजे बा त्रास होत होता अच्छा. तो त्रास माझा म्हणजे बा कमीत कमी 80 ते 90% म्हणजे बा तो एकदम कमी झाला. अच्छा. मग त्यानंतर मग आपण या बाटल्या चालू केल्या हो. तर त्याच्यामुळे मग म्हणजे बराचसाच फरक म्हणजे बा जाणवला बा. आणि त्यानंतर मग मी म्हटलं माझे गुडघे दुखायचे हे बंद झालं. हा. परत बाविशीचा आजार म्हटलं होत होता मूळव्याधीचा. हा मूळव्याधीचा. तर तो म्हटलं तो पण बरा झाला म्हटलं. हे 2-3 आजार म्हटलं बा माझे गेले म्हटलं बा. अच्छा. आणि एकदम म्हणजे बा चांगला वाटायला लागलं बा. फ्रेश वाटतंय. फ्रेश वाटायला लागलं. अच्छा. म्हणजे असे हे प्रकार झाले बा मला ते त्या कुठल्या बाटल्यापासून. प्रकारचं होतं ते रक्त वगैरे मूळव्याध तर नव्हतं? काय आपण म्हणतो ना भगिंदर वगैरे काय म्हणतो ना अच्छा. आपण तो रक्त प्रकार. रक्त पळायचं बा ते. अरे वा. रक्त पळायचं ते. त्याच्यामध्ये फार उपयोग हा झाला. म्हणजे मी ऑपरेशन केल्यावर सुद्धा मला उमळलं होतं ते. अच्छा. हा अगोदर तुमचं ऑपरेशन झालं ऑपरेशन होतं? केलेलं आहे मी. अच्छा. ऑपरेशन केलं आणि एक 7-8 वर्षानंतर समजा बा चांगलं राहिलं ते. हा. पण मी मग आपल्याला सवय कशी आहे मच्छी मटण खायची सवय बाजारात येते. बरोबर. तर त्याच्यामुळं मला म्हणजे बसायला ते परत सूज चढून जायची. बरोबर. आणि जास्त जर खाल्लं तर 2-3 दिवस तर मग त्रास व्हायचा. त्रास व्हायचा. मग ते गाठ अशी होती ती हम्म. ते डायरेक्ट म्हणजे रक्त पडायचं त्याच्यामधून. अच्छा. हा वली. तर मग त्याच्यामुळं मग डॉक्टरकडे गेलो होतो मी. हा. परत त्याच्याकडनं त्या गोळ्या घेतल्या त्याच्यावर खूप बंद झालं. हा. पण बंद झाला मग त्याच्यापासून रक्त वगैरे काही आलंच नाही. हा. आणि या बाटलीपासून समजा बा माझा म्हणजे तो आजारच गायब झाला बा पूर्ण. अच्छा. हा पूर्णपणे. हा पूर्णपणे आजारच गायब झाला. अच्छा. हा तुम्हाला फरक पडला. हो हो हा म्हणजे मला म्हणजे या 100% म्हणजे एकदम याचं खूप जाणवलं बा. अच्छा. नाही तर मला बिलकुल म्हणजे बा आहे ना तरी काही टूप बी आणायचो आणि थोडंसं आपण बा असं त्या रिंगला लावून घेतो. तात्पुरतं. पण आता तसं काही गरज राहिली नाही मला आता की त्याची सगळी ती. हा. तर मग या बाटलीमुळे तुम्हाला भरपूर फायदा झालेला आहे. फायदा चांगला झालाय बाटलीमुळं. अच्छा. मग या बाटलीमुळे फायदा झाला. मग मी घरच्यांना सुद्धा म्हटलं तुम्ही घ्या येटे घेणार नाही तुम्हाला म्हणजे नसा वगैरे म्हटलं बा हे चोख पण आणि हे 2-3 आजाराला खूप भारी आहे म्हटले बाटली म्हटलं बा. म्हणजे तुम्हाला जो अनुभव आला ते तुम्हाला शेअर केला. मी दुसऱ्यांना सांगितलं. मी पै पाहुण्या सुद्धा बाटल्या वाट लावल्या मी. अरे वा. तुम्ही या म्हटलं बाटल्या घ्या मी छाती टोक सांगतो तुम्हाला तर बा याच्यापासून तुम्हाला फायदा होईल. हा मी असं त्यांना सांगितलं मी. म्हणजे आपल्याला फायदा झाला म्हणून लोकांना मी फायदा दुसऱ्यांना झालाच चला पाहिजे. तुमची बी मला पुन्हा मिळेल बा काहीतरी मग तुमचं बरं जर झालं तर मला तुमची बा काहीतरी पुन्हा मिळेल बा बरोबर. माझ्या मुलाबाळांसाठी बा. माझं झाला बाबा चांगला. धन्यवाद बाबा. एवढी तुम्ही म्हणजे स्वतः